नमस्कार विद्यार्थ्यांनो, गुड मॉर्निंग. आज आपण सेमी इंग्लिशचं समरूपता, सिमिलॅरिटी फॉर्म्युला, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आपण काय करतोय, सिमिलॅरिटीवर क्वेश्चन करतोय. पण सिमिलॅरिटीचं रिव्हिजन करताना आपण असं करणार आहे, एक फॉर्म्युला घ्यायचं, त्या फॉर्म्युल्यावर जेवढे प्रश्न असतील तेवढे एका खाली एक लिहायचे. मग ते प्रॉब्लेम सेटमध्ये असतील, इतर दुसरी ठिकाणी असतील, ते सगळे एकत्र लिहिणार आहोत. आता आपल्याला या ठिकाणी आपण हा प्रॉब्लेम सेटमध्ये क्वेश्चन नंबर 5 करतोय. आपला फॉर्म्युला या फॉर्म्युल्यावर बघा, हा फॉर्म्युला आहे A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इंटू H1/H2 असा हा फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्यावर आपल्याला क्वेश्चन करायचं आहे. आता इथे क्वेश्चनमध्ये दिलंय, ही डायग्राम आहे आपल्याकडे बघा. इन फिगर, या फिगरमध्ये त्यांनी दिले की हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल आहे, यांची मेजर दिले बघा. आपण नेहमी माझी मी असे व्हिडिओ दिलेले की भूमितीचा अभ्यास करताना किंवा प्रश्न सोडवताना काय करावं ते 3 व्हिडिओ आहेत. त्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मिळतील. त्याच्यात काय मी सांगितलं की ही जी मेजर असतात क्वेश्चनमधील ती डायग्राममध्ये किंवा फिगरमध्ये भरायची आहेत. मग PM 10 आहे, मग इथे आपण लिहूया 10. नंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQS, हा मोठा ट्रायंगल PQS, याची एरिया आहे 100. नंतर दुसऱ्या ट्रायंगल मध्ये याची एरिया दिलेली आहे 110. हे एरिया कसं असतं, मेजर भरली की डायरेक्ट बघून लिहिता येतं. आणि जॉमेट्रीचा अभ्यास असाच असतो की लुक अँड राईट, बघा आणि लिहा, बघून तर लिहायचे. आणि जे विचारले त्याच्यावर क्वेश्चन मार्क करायचे. हे आपल्याला विचारले याच्यावर क्वेश्चन मार्क करूया. आणि आपण याच्या आधी 2-3 क्वेश्चन केलेले आहेत की या फॉर्म्युल्यामध्ये, या डायग्राम मध्ये कोणती गोष्ट दिली नाही ती आपण या फॉर्म्युल्यात लिहायची नाही. आता सोल्युशन मध्ये आपण काय लिहिणार, वी नो फॉर्म्युला. इथे कोणता फॉर्म्युला वापरायचा, तर यामध्ये A1/A2 तर आपण लिहिणारच आहोत, पण यापैकी कोणतं लिहायचं, जो दिले नाही तो घ्यायचा नाही. यामध्ये बेसची मेजरमेंट दिलेली नाही म्हणून आता आपण याच्यात बेस घेणार नाही. म्हणजे इथे येणार A1/A2 इज इक्वल टू H1/H2. मग आता त्याने A1 म्हणजे पहिले द एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल. A1 मीन्स एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल. मग फर्स्ट ट्रायंगल हा आहे बघा, त्याचं नाव लिहूया. या A1चं नाव लिहूया, A2चं नाव लिहूया, H1चं नाव लिहूया, H2चं नाव लिहूया. A1 म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल QPS. A2 आहे हा दुसरा, एरिया ऑफ ट्रायंगल QRS. हाईट ही बघा, पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे PM अपॉन दुसऱ्या ट्रायंगलची हाईट आहे RN. आणि इथे त्याला रिजन द्यायचं, द एरियाज, सॉरी काय इक्वल आहे यामध्ये, जे बेस जे दिले नाही ना ते इक्वल असतं. म्हणजे बेस दिला नाही त्यांनी म्हणजे बेस इक्वल. मग इथे म्हणा बेसेस इक्वल hence areas proportional to height. आता मेजर भरूया. यांचं एरिया आपल्याला माहिती का नाही, पण PM म्हणतो माझी व्हॅल्यू मला द्या. चला आपण देऊया PM ची व्हॅल्यू. काय दिले बघा, 10. नंतर RN ची किती दिले, RN दिलेलंच नाही, RN नाही दिला तर तसंच लिहूया. पण या ट्रायंगलची एरिया दिलेली आहे 100, इथे लिहिणार 100 अपॉन इथे लिहिणार 110.
हा इथे 0 गेला. आपल्याला आर एन काढायचं आहे ना, आपण काय करूया, आर एनला इकडे आणूया आणि या दोघांना तिकडे नेऊया. या दोघांना इकडे न्यायचं म्हणजे इकडे आला आर एन. आर एन इज इक्वल टू, हा 10 म्हणणार मी, हलणार नाही, मी माझ्याच जागेवर राहील. हा इकडनं आहे ना, हा उलटा होईल म्हणजे 11 वर जाईल, 10 खाली येईल. 11/10. 10 गेला तर आर एन इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. संपलं. अशा प्रकारे आपला हा प्रश्न संपला. सोपा आहे, पण तरी सुद्धा परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे. याच्यावर लक्ष असू द्या आपलं. थोडंसं आहे, इतर प्रश्नांपेक्षा थोडा वेगळा आहे, पण आहे. मग काय करणार माहिती ना, पहिलं हा व्हिडिओ खूप शांततेत आहे. काय कराल तुम्ही, खूप मस्तपैकी हा वाचणार, बघणार, ऐकणार आणि मग बघून हा आपल्या नोटबुकमध्ये लिहिणार. आणि नोटबुकमध्ये लिहून झालं की मग नंतर न बघता लिहायचं. हे सगळं तुम्ही एकाच वेळेस करायचं. हवं तर व्हिडिओ 2 वेळा ऐका आणि बघून ऐका. पण मात्र असं जर तुम्ही आता इथे 3 टाईम केलं तर परीक्षेच्या आधी किंवा सराव करताना एकदा वाचलं तरी तुम्हाला तो सरळ लक्षात राहील. म्हणजे तुम्ही एक पाठी बनणार, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हा आपण एक प्रश्न केला. अजून आपल्याला याच्यावरचे 2 प्रश्न राहिलेले आहेत, ते आपण उद्या करणार आहोत. तर भेटूया ना आपण उद्या. बघा हा, विसरू नका, काय विसरायचं नाही. कसा वाटला हा व्हिडिओ, आवडला का, शेअर करा. आपल्याला दिल्याने, नेहमी देत राहा, दिल्याने आपल्याकडे वाढत जातं, हे लक्षात ठेवा. तर मग आपण हे दुसऱ्याला शेअर करावं, आपल्या मित्राला, वर्गातील मित्राला. मलाच मिळाले म्हणून माझ्याकडे ठेवून असं नाही, चुकीचं आहे. दुसऱ्यांना द्या, म्हणजे शेअर करा, लाईक करा जमलं तर. नाहीतर काही चुकीचं असेल तर तसं कॉमेंट्समध्ये टाका की सर मला हा अवघड वाटला, तुमची पद्धत समजली नाही, असं काहीच लिहू शकता. तर मग भेटूया आपण नंतर. कोणत्या, उद्या. पुढले 2 प्रश्न आपण बघणार आहोत. म्हणजे आपल्याला द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स वरील सगळे प्रश्न आपल्या पुस्तकातले आपण एकत्र सोडून करून असेल वहीत लिहिलेले आपण वापरायचे. बाय. हां, लावताना संपलं.